टेनिस क्रिकेटच्या पटलावरती अतिशय नामवंत संघ आहेत आणि त्या आपल्या नावाला साजेसा खेळ या स्पर्धेमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. कारण जे आयोजन आपण पाहतोय हे जरी आयोजक असले तरी आयोजन आज आपल्या सर्व खेळाडूंसाठी केलंय, आज सर्व समालोचकांसाठी केलंय, आज सर्व प्रेक्षक वर्गासाठी केलंय. त्यांचा आपण आभार व्यक्त करूया. विचुंबे संघ आपला अतिरिक्त प्रतिनिधी या ठिकाणी पोहोचलेला नाहीये आणि विनंती करतो बघा दोन्ही संघांना तुम्ही 25 मिनिटांमध्ये इनिंग ही संपवायची याची नोंद घ्या. तर प्रणय पाटील कासप आणि रजनीकांत भाऊ माली ग्रामपंचायत सदस्य कासप यांच्या माध्यमातून दोन्ही संघांना शुभेच्छा आल्यात. नाईट स्पर्धेचे यशस्वी आयोजक त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आपण शुभेच्छा देऊया. त्याच्यानंतर बदलापूरवरून एक यशस्वी आयोजक जगदीश खरवई यांच्या वतीने देखील शुभेच्छा आल्या, त्यांचंही सहर्ष स्वागत. केतन आंग्रे खऱ्या अर्थानं त्यांचंही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करूया. रामेश्वर आंग्रे विद्यमान सरपंच करण जाडे यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला शुभेच्छा आल्या, त्यांचंही सहर्ष स्वागत. तर धन्यवाद प्रवीण सर. मॅच कडे जाऊया आपण. सुदेश साळुंकेचा पहिला चेंडू अप्रतिम दर्जाचा चेंडू होता, निर्धाव चेंडू गेलाय. तदनंतरचा हा चेंडू अभिषेक याच्यासाठी चेंडू यावेळेस थांबणार नाही. या बिग बिग हिट लॉंगेस्ट षटकार. धन्यवाद डीजे मास्तर. आपण पाहतोय या ठिकाणी खेळ चांगला होणार. मी सुरुवातीलाच म्हटलं होतं पहिला चेंडू निर्धाव आणि तदनंतर मात्र एक अप्रतिम दर्जाचा क्रिकेट, अप्रतिम दर्जाचा फटका पाहायला मिळाला आणि आजच्या दिवसातील आपण लॉंगेस्ट सिक्स म्हणूया या फलंदाज अभिषेकाच्या बॅटमधून आलाय. दरम्यानचा हा चेंडू यावेळेस लाईन आणि लेंथ बदलली जाते गोलंदाजाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा एका निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धावपळकावरती धावा लागल्यात त्या बिनबाद 6. आशिकेशसाठी हा चेंडू यावेळेस बॅटची कड लागली जाते. गोलंदाजानं आपल्याच फॉलोथ्रोमध्ये चेंडूला फील्ड केलं गेलंय. आणखी एका निर्धाव चेंडूची सांगता आपण या ठिकाणी पाहतोय. यावेळेस हा चेंडू अतिशय अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपण पाहूया. दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला होता सर. तदनंतर मात्र बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यश आले गोलंदाजाला. कमबॅक काय असतं क्रिकेटमध्ये, प्रयत्न काय असतात, आव्हानं काय असतात आणि त्या प्रयत्नावरती मात कशी करायची असते अतिशय चांगल्या प्रकारे दाखवून देतोय गोलंदाज सुदेश साळुंके. दरम्यानचा हा चेंडू शॉर्ट पिच लेन डिलिव्हरी. यावेळेस पंच द्वारकानाथ चोरगे सर आमच्याकडे वळतायत. चेंडू खराब असल्याचा इशारा त्यांच्या माध्यमातून येतोय. अवंतर धावसंख्येत वाढ होतीये. 1 धाव धावपळकावरती लागते आणि एका धावेशी 7 धावा एकूण धावपळकावरती लागल्या जात आहेत. काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा अपयश मात्र आलं. पुढील चेंडू पुन्हा एकदा दिशा भरकटतोय. पुन्हा एकदा द्वारकानाथ चोरगे सर आमच्याकडे वळतायत. पुन्हा एकदा तोच रिझल्ट येतोय आणि पुन्हा एकदा आणखी एक खराब चेंडूची सांगता या ठिकाणी होतीये. आपण जर पाहिलं सर मागील 5 चेंडू अप्रतिम होते आणि अंतिम चेंडू टाकण्यासाठी 2 अतिरिक्त चेंडू. जर या चेंडूवरती मोठा फटका पाहायला मिळाला तर ज्या सुदेश साळुंकेचा आपण कौतुक करत होतो तो सुदेश साळुंके मात्र अंतिम चेंडूवरती महागडा ठरू शकतो. आशिकेशसाठी हा चेंडू यावेळेस आपण पाहतोय ऑफ स्टंप सोडून जातोय. पंच पुन्हा एकदा आमच्याकडे वळतायत. भर उन्हामध्ये आमच्या पंचांना कवायत करायला लागतीये. बॅक टू बॅक जर आपण 3 चेंडू निर्धावचं कौतुक केलं गेलं होतं परंतु तदनंतर मात्र बॅक टू बॅक 3 अवांतर चेंडू फेकण्यामध्ये गोलंदाज या ठिकाणी कामगिरी करतोय. थोडीशी का होईना अंतिम चेंडू टाकण्यासाठी खराब कामगिरी आपण सुदेश साळुंकेची पाहतोय. आता मात्र अप्रतिम दर्जाचा चेंडू अगदी गुड लेंथवरती टप्प्याला पिच केलं गेलं. यष्टी रक्षक आपण पाहतोय ऋषी नाईक ज्यानं अप्रतिम दर्जाचं यष्टी रक्षण केलंय आणि त्यानंतर मात्र षटक क्रमांक 1 समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर यावेळेस आपण पाहतोय विचुंबे संघाची धावसंख्या धावपळकावरती लागते ती बिनबाद 9. थँक्यू डीजे. तर याच्यानंतर होणारी मॅच असेल बघा पहिल्या फेरीतील शेवटची मॅच गावदेवी उसरली
विरुद्ध जय हनुमान 11 कांबोटे या दोन्ही संघांच्या कॅप्टनना विनंती करतो आपण टी शर्ट घेण्यासाठी यावं आणि त्याच्यानंतर ही इनिंग संपली की आपण इथे यायचं लगेच. फर्स्ट इनिंग संपल्यानंतर टॉस बॉक्समध्ये तिथे टॉस केला जाईल दोन्ही संघांच्या माध्यमातून, याची नोंद घ्या. याच्यानंतर होणारी मॅच असेल उसरली वर्सेस कांबोटे आणि त्याच्यानंतर मग आकुर्ली आणि धुंद्रे पाडा हे दोन विजेते संघ आहेत. त्याच्यामध्ये सेकंड राऊंडची पहिली मॅच खेळली जाईल, याची नोंद घ्या. तर नक्कीच आपण प्रवीण सरांचं कौतुक करूया, कारण ज्या प्रकारे आयोजन आणि नियोजन ज्या वेळेस त्यांच्या ताब्यामध्ये जातं त्यावेळेस प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये त्यांची चांगली कामगिरी असते. अगदी चाणक्य पद्धतीने प्रत्येक गोष्टीवरती लक्ष ठेवून असतात. त्यांचं सुद्धा आपण या क्रिकेटच्या ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून मनपूर्वक असं आभार व्यक्त करूया. कारण ग्रामीण टेनिस क्रिकेट म्हटलं तर ज्या प्रकारे गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षक असतात तशाच प्रकारे काही समालोचक सुद्धा अतिशय नावारूपाला आले आहेत आणि त्यांचं समालोचन जर कुठल्या स्पर्धेला नसेल तर ती स्पर्धा मात्र यशाकडे जात नाहीये आणि त्या स्पर्धेला उंची गाठता येत नाहीये. तर असे प्रवीण सर यांचं सुद्धा आपण मनपूर्वक स्वागत करूया. मॅचकडे जाऊया. दुसरं षटक समीर नाईकेचं. हा चेंडू अगदी एकच धाव या दोन्ही फलंदाजांनी घेतली आणि एका धावेने धावफलकावरती 10 धावा लागल्या जात आहेत. आपण जर पहिले 2 सामने जर पाहिले सर तर दोन्ही सामने चेसिंग करणाऱ्या संघाने जिंकलेत. अशा परिस्थितीमध्ये प्रथम फलंदाजी करतोय भैरवनाथ विचुंबे संघ. जाणायला हवं या मैदानावरती फार मोठी धावसंख्या जरी असली तरी चेसिंग करता वेळेस धावांचा पाठलाग करता वेळेस ती धावसंख्या छोटी वाटते. अशा परिस्थितीमध्ये धावांचा डोंगर उभं करावा लागेल. फुलरलेन पद्धतीचा चेंडू, रिझल्ट नक्कीच चांगला येणार विचुंबे संघासाठी. चेंडू जातोय सीमारेषे पार, षटकार. धर्मवीर आणि शामक होता सेनेचा नायक, धर्मवीर आणि शामक होता सेनेचा नायक, होता ठाण्याचा ठाण्यावाज आमचा नंदिगे साहेब, होता ठाण्याचा. धन्यवाद डीजे. तर नक्कीच आशिकेश दाखवून देतोय की मी कमी नाहीये. ज्यानं पहिला चेंडू निर्धाव खेळला होता त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती षटकार लगावला होता, परंतु त्यानंतर ते 4 चेंडू निर्धाव खेळला गेला होता आणि आता मात्र मिळालेली संधी आणि त्या संधीचं सोनं केलं गेलं. खराब चेंडू फेकला गेला होता समीर नाईक याच्या माध्यमातून आणि त्याचा पूर्णपणे समाचार घेतला गेला. चेंडू सीमारेषे पार लॉंगॉनच्या दिशेने षटकारासाठी पाठवला. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, यावेळेस क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे, चुकी होत नाहीये आणि फलंदाज आशिकेश यावेळेस पॅव्हलियन मध्ये परततोय. ठाणेकरांनी दिघे साहेबांची ठेवली होती जाण, त्यांच्या कमाने शिवसेनेचा वाढला पाहू मान. धर्मवीराच्या नावाप्रमाणे धर्म राखील छान, आनंद सूर्य निघून गेला तरुण जीवात. धन्यवाद. अभिवादन केलं जातं आदरणीय सन्माननीय आनंदिगे साहेबांना या स्पर्धेच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थानं ठाणे जिल्ह्याची शान म्हणून त्यांची ओळख आहे. अगदी शिवसेनेला त्या ठिकाणी आपण पाहिलं ठाणे जिल्ह्यामध्ये जी ओळख निर्माण झाली ती आनंदिगे साहेबांमुळेच आणि आज घरोघरी जर आपण पाहिलं तर आनंदिगे साहेबांची पूजा आज ठाणे जिल्ह्यामध्ये केली जाते. पहिली विकेट आशिकेशाच्या रूपानं ज्यानं वैयक्तिक 8 चेंडूचा सामना केला गेला आणि आपल्या संघासाठी 12 धावांचं योगदान दिलं. यावेळेसचा चेंडू स्लोवर डिलिव्हरी, पंचांचा इशारा आलाय, फलंदाज होतो यावेळेस बाद. तरले शिवसेनेचे घेऊन आशीर्वाद शिवरायांचे, उमेदवार उतरले शिवसेनेचे. धन्यवाद. तर सलामीची जोडी यावेळेस बॅक टू बॅक पॅव्हलियनमध्ये परतताना आपण पाहतोय. समीर नाईक ज्यानं एक पहिला चेंडूवरती एकेरी धाव, दुसऱ्या चेंडूवरती षटकाराचा मार खाला होता. तदनंतर मात्र 2 फलंदाजांना म्हणजे सलामीच्या जोडीला पॅव्हलियनचा रस्ता दाखवताना आपण पाहतोय. एकूण धावफलकावरती धावा लागल्या गेल्या, त्या ठिकाणी 2 बाद 16. तर तुकाराम म्हात्रे क्रिकेटचे दर्दे फॅन आहेत विचुंबे संघाचे. तुकाराम म्हात्रे तुमचंही सहर्ष स्वागत. नितीन भोईर आपलंही सहर्ष स्वागत. बाला त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं एक दमदार कॉमेंटेटर भाया, तुमचंही नाजिम भाई तुमचंही स्वागत. जॉन्टी निलेश बुवा नक्कीच तुमचंही स्वागत. अविनाशला इथे खऱ्या अर्थानं शुभेच्छा देत असताना मैदानामध्ये खेळाडू बघू आता शुभेच्छाचा गिफ्ट कसा देईल तो.
तर नक्कीच संपूर्ण विचुंबे वासियांना आता मात्र अशा अपेक्षा लागल्या असतील त्या अविनाश याच्याकडून, कारण ज्याचा आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे आपल्या समालोचकांच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. परंतु त्या शुभेच्छा देत असताना विचुंबे संघ आणि पाठेरके कुठेतरी या ठिकाणी चांगल्या गिफ्टची अपेक्षा करत असतील तर रिटर्न गिफ्ट म्हटलं जातं, तो रिटर्न गिफ्ट यावेळेस दिला जाईल का फलंदाज अविनाशाच्या माध्यमातून. ओढापण वहाळ अगदी ग्रामीण टेनिस क्रिकेटमधलं एक फार मोठं नाव आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अविनाश याला रोखून धरेल का, कारण जाणतायत पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी केली होती सुदेश साळुंकेनं. जर ते 3 चेंडू स्वेर टाकले नसते तर कदाचित 6 धाव्यांवरती ते पहिलं षटक संपलं असतं. परंतु थोडीशी खराब कामगिरी झाली, त्यानंतर मात्र एक षटकार जरूर लगावला, परंतु गोलंदाज समीर नाईक यानं कमबॅक केलं आणि 2 फलंदाज म्हणजे बॅक टू बॅक 2 फलंदाजांना बाद करत सलामीची जोडी जी आली होती विचुंबे संघाकडून अभिषेक आणि रोहित त्यांना मात्र पॅव्हेलियनचा रस्ता दाखवलाय. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती आपण पाहणार आहोत किरण भुईर. गोलंदाज समीर नाईक सामना केले समोर किरण भुईर कशा प्रकारे खेळून काढतोय, कारण दुसरं षटक ज्यावेळेस म्हटलं जातं बंधनकारक षटक आणि यावेळेसात मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. षटकारांशी आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन केलं जात आहे तो फलंदाज किरण भुईरच्या माध्यमातून. पनवेल तालुक्यात शहरात हिरा चमकून कैसाला ना समाज सेवेची कार्याची आवड हाय दादाला. हे हाताई पाठीवर साहेबांचा महेंद्र शेठ दलवी आमदार साहेबांचा नवीन दास भाईयो सेनेचा वाघ आला ना रुपेश टुमरे हा सेनेचा वाघ. धन्यवाद. समाजसेवक कसा असावा, युवा नेता कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे बिंदासभाई रुपेशदादा ठोंबरे, कारण अगदी पाहतोय पहिला मॅच पासून आपला बहुमूल्य वेळ त्यांनी या स्पर्धेसाठी दिलाय आणि पहिल्या मॅच पासून त्या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रत्येक पाहुण्यांचा आदर सत्कार केला जातोय. तर इथे फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. लगातार 3 षटकार लगावले तर तुकाराम म्हात्रे यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. याच्यानंतर अजून एक स्पर्धा तुम्हाला भेटीसाठी येईल, ज्या स्पर्धेमध्ये नितीन धर्णेकर आकुर्ली या फलंदाजांना बाईक पटकावली होती. अर्थातच जय हनुमान क्रिकेट संघ भोकरपाडा स्वर्गीय बाबू आशा पाटील सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कला क्रीडा प्रतिष्ठान आयोजित स्वर्गीय बाबू आशा पाटील स्मृतिचषक येणाऱ्या 26 ते 28 तारखेला तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचा प्रथम क्रमांक 60,000, द्वितीय क्रमांक 30,000 आणि तृतीय क्रमांक 15,000 रुपये. प्रवेश फी असेल 6,500 रुपये. ही स्पर्धा तुम्हाला भेटीसाठी येईल. ज्या संघांना भाग घ्यायचा असेल तर साजन फुलोरे रुपेश फुलोरे यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. थँक्यू. धन्यवाद प्रवीण सर. यानंतर या सत्रातील 3ऱ्या षटकाकडे आपण जाऊया. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 9 आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या एकूण 14. एकूण धावसंख्या धावपळकावरती लागली गेली 23. खऱ्या अर्थाने मैदान जर पाहिलं आपण तर फलंदाजांसाठी अतिशय अनुकूल असणारं मैदान आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या 23 धावा मित्र म्हणेन मोठी धावसंख्या नाहीये. परंतु विचुंबे संघाच्या बाजूने विचार करायला गेलो तर अगदी षटकार चौकारांवरती त्याने लक्ष केंद्रित केले. तर निर्धाव चेंडू आपण पाहिले पहिल्या षटकामध्ये तब्बल 5 चेंडू निर्धाव होते आणि दुसऱ्या षटकामध्ये 2 विकेटचे चेंडू निर्धाव आपण पाहिले. म्हणजे खऱ्या अर्थाने षटकार जर या सत्रामध्ये पाहिले तर 23 मधल्या 18 धावा या षटकारावरती आहेत आणि त्यानंतर मात्र आणखी या सत्रामधील एक मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय बिग हिट षटकार. थँक्यू डीजे. खऱ्या अर्थानं कांबोटे गावावरती दुःखाचा डोंगर खऱ्या अर्थानं असेल, कारण सन्माननीय कैलासवासी हनुमान विठ्ठल गोवारी यांचं मात्र दुःखद निधन झालं. त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो हीच आमच्या कॉमेडी डिपार्टमेंट आणि गावदेवी चॅम्पियन क्रिकेट संघाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांच्या नावाने संघ केले. अर्थातच कैलासवासी हनुमान विठ्ठल गोवारी जय हनुमान 11 कांबोटे विरुद्ध गावदेवी उसरली या दोन्ही संघांच्या कॅप्टनला अंतिम पुकार देतो आम्ही. तुम्ही टी शर्ट्स घेऊन परिधान करा आणि इनिंग समाप्त होण्या अगोदर तुम्हाला इथे टॉस बॉक्समध्ये यायला हजर होणं गरजेचं असेल. नाही आलात तर तुमचा सामना आम्ही 4 षटकांचा खेळू. एक कॅप्टन आला तर एका कॅप्टनला 2 धाब्यांची पॅनल्टी दिली जाईल. 3 संघांना आतापर्यंत आम्ही पॅनल्टी दिली याची नोंद घ्या. नक्कीच शिस्त पाळली गेली पाहिजे क्रिकेटमध्ये. दरम्यानचा हा चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये चेंडू येतोय. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमा पार षटकार.
नक्कीच डीजे रायगड जिल्ह्यामध्ये जरी क्रिकेटचा भर असलं तरी पण आता या ठिकाणी विचुंबे संघ, मी म्हटलं होतं या षटकाच्या सुरुवातीला की षटकार चौकारांवरती लक्ष केंद्रित केलेला असा संघ आपण या ठिकाणी पाहतोय. बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत फलंदाज अविनाश पाटील यानं, जो वाढदिवसाचा या ठिकाणी त्याचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे. तर या ठिकाणी 500 रुपयांचं पारितोषिक आहे जर पुढच्या चेंडूवरती षटकार लगावला तर सन्माननीय अभिषेक दुबे यांच्याकडून. तर इथे अभिषेक दुबे साहेबांकडून 500 रुपये पारितोषिक असेल. त्याच्यानंतर मंदाताई जंगले आणि स्मिताताई भोईर यांच्या माध्यमातून या चेंडू षटकार आला तर 3000 रुपयाचं पारितोषिक होतं, परंतु ते पारितोषिक मात्र तोडक्यासाठी हुकलं गेलं आणि फलंदाजासाठी पारितोषिक होतं अविनाश यांच्यासाठी. आजच्या दिवसाचे बड्डे बॉय जॉन्टी यावं व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. बिंदासबाई टोंबरे आपल्याला इथे आमंत्रित करतायत. तुकाराम शेठ मात्र यांचे देखील 500 रुपये होते, ते मात्र पारितोषिक वाचले गेले. नक्कीच सर, परंतु आपल्या वाढदिवसाच्या दिवशी अतिशय चांगला खेळ अविनाश पाटील याच्या माध्यमातून आपण पाहतोय. एकूण आतापर्यंत 14 धावांचं योगदान त्यानं आपल्या संघासाठी दिलंय. तर संघाची सांघिक धावसंख्या 36 वरती जाऊन पोहोचली आहे. आदरणीय आपण पाहतोय नवीन पनवेल असेल, विचुंबे असेल, अगदी जवळचं नातं आहे. मंदाताई जंगळे उपनगर संघटिका नवीन पनवेल, त्यानंतर स्मिताताई राजेश भोईर ग्रामीण विभाग संघटिका विचुंबे, त्यानंतर नयन अमित सुरते शिवसैनिक विचुंबे यांच्या माध्यमातून आज विचुंबे संघाला या ठिकाणी प्रोत्साहित केलं जातंय. त्यांचा आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूया. मॅचकडे जाऊया. दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका आपण पाहतोय. पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने चेंडूला खेळून काढलाय. चेंडू जातोय सीमा पार. या षटकातील तिसरा षटकार. अलिबाग मुरुड मधून उभा काय राहिला आमदारकीला. अलिबाग मुरुड मधून उभा काय राहिला आमदारकीला. अलिबाग मुरुड मधून उभा काय राहिला आमदारकीला. अलिबाग मुरुड मधून. धन्यवाद डीजे मास्तर. तर आपण पाहतोय ऋषी नाईक एक महान खेळाडू आहे, त्याच्यापाठी क्रिकेटचा फार मोठा अनुभव आहे. जाणायला हवं की या ठिकाणी फलंदाजी होते लॉंग ऑन स्क्वेअर लेगच्या दिशेने फलंदाजी, म्हणजे जास्तीत जास्त ऑन साईडला मोठे फटके पाहायला मिळतात. अशा परिस्थितीमध्ये चक्रव्यूह आखायला हवं, अन्यथा ज्या प्रकारे कामगिरी चालू आहे विचुंबे संघाची, अतिशय अप्रतिम कामगिरी या मॅचमध्ये अद्यापपर्यंत आपण पाहतोय. विचार करायला जाऊया. या चेंडू मागे येते 1 धाव, एका धावेशी एकूण धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 43. या षटकामध्ये अद्यापर्यंत 3 षटकार 2 एकेरी और पंच नो चेंडू आहे अंतिम पहिला. ओके 1 मिनिट पंच, थोडा सामना थांबवा. 44 धावा धावफलकावरती लागल्यात. थोडंसं गुणलेखक आमचं थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालेली, त्याबद्दल क्षमा व्यक्त करतो. तर मॅचकडे जाऊया पुन्हा एकदा. अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे आणि अंतिम चेंडूवरती किती धावा येणार. अद्यापर्यंत 3 षटकामध्ये चांगली कामगिरी केली या मॅचमध्ये भैरवनाथ विचुंबे संघानं. दरम्यानचा चेंडू यावेळेस स्वीप केला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. जोपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचेल 2 धावा मात्र या ठिकाणी 2 फलंदाजांना पूर्ण केल्यात. अतिशय चांगली कामगिरी अविनाश पाटील आणि किरण भोईरच्या माध्यमातून या मॅच मध्ये पाहतोय आपण. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होईल आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 46 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पाणी घेऊन जायचं अतिरिक्त प्रतिनिधींनी. ए भगवे आमचे रक्त तळपतो दत्त हिंदवी बाणा. अरे भगवे आमचे रक्त तळपतो दत्त हिंदवी बाणा. 7 गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना. नक्कीच शिवसेना खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला जाग करण्याचं काम, मराठी माणसाचं अस्तित्व टिकवण्याचं काम शिवसेनेने केलं आणि तेच आमचे युवा शिवसैनिक आपण पाहतोय. रुपेशदादा ठोंबरे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्या भेटीला आली आणि त्यांच्या समेत आपण स्क्रीनवरती पाहतोय विचुंबे गावाची आणबान शान जॉन्टी यांना. आणि खऱ्या अर्थानं जॉन्टी म्हात्रे नक्कीच विचुंबे संघासाठी नेहमीच तारणहार असतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरती नेहमीच तुम्हाला गॉगल पाहायला मिळतो. तर त्यांचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतो.
मॅचकडे पुन्हा एकदा जाऊया. हॅलो. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. तर अविनाशसाठी सुवर्ण संधी. आजच्या दिवसामध्ये बड्डे बॉय साठी कार्यार्थानं पारितोषिक आलाय. आज मात्र सोन्याचा चमचा घेऊन आला की काय? अविनाश तुझ्यासाठी सिंगम पवार. दादा चलते है तो मास, दादा हिलते है तो मास, दादा टंगड़ी उठाते तो मास, लगातार 2 छक्कों के लिए अविनाश पाटिल आपके लिए 200 रुपए का इनाम है सिंगम पवार इनकी ओर से. पारितोषिकं लावली जात आहेत खऱ्या अर्थानं, कारण जाणतायत एक मोठी धावसंख्या उभी करायला हवी. कारण पहिल्या 2 मॅचेसचा जर आढावा घेतला गेला तर या मैदानावरती चेसिंग करणारा, धावांचा पाठलाग करणारा संघ विजयीता झालाय. आणि मंदाताई जंगले आणि स्मिता भोईर मॅडम यांच्या वतीनं 3 षटकारासाठी 3000 रुपये पारितोषिक अविनाश यांच्यासाठी. ज्यावेळेस चेंडू शरीराचा वेध जरूर घेतला गेला. पंचांचा इशारा येतो लेग बाईसचा. 1 धाव मिळते आणि एका धावेची धावपलकावरती वाढ नक्कीच होणार. परंतु 4थ्या षटकाची सुरुवात 1 धावेने झाली आहे. अंतिम अजूनही 11 चेंडूचा खेळ बाकी आहे 17तील. तर येणाऱ्या 11 चेंडूवरती मोठी धावसंख्या उभी करावीच लागेल. अद्यापपर्यंत 47 धावा धावपलकावरती जरूर लागल्या गेल्यात. कारण वहाळ संघ ज्या संघाला कमी लेखू शकत नाहीत आपण क्रिकेटमध्ये, परंतु बिग हिट अविनाश पाटील आज थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. ज्या प्रकारे म्हटलं होतं की रिटर्न गिफ्ट विचुंबेच्या पाठीराख्यांना विचुंबे गावाला देणार का, आणि तशाच प्रकारचा खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 3 षटकार अद्यापर्यंत आपल्या इनिंगमध्ये त्यांनी मारलेत. धन्यवाद डीजे मास्तर. असं वाटतंय अविनाश पाटील आज त्या बक्षिसाच्या दिशेने नक्कीच वाटचाल करणार. तब्बल जर बक्षीस काउंट केला आपण 3 षटकारांचा तर 5700 रुपयाचं बक्षीस लागलं गेले. हे बक्षीस पटकावलं जाईल का? दरम्यानचा हा चेंडू यावेळेस मात्र फलंदाज चेंडूला मारण्यासाठी चुकतोय. चेंडू या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होतीये आणि निर्धाव चेंडू संपन्न झाल्यानंतर धावपळक स्थिर आहे. 53 धावा धावपळकावरती लागल्या गेल्यात. जाणतोय अविनाश पाटील ज्यांना अद्यापपर्यंत या सत्रामध्ये जास्तीत जास्त चेंडूचा सामना केलाय आणि तशाच प्रकारची धावसंख्या सुद्धा आपल्या संघासाठी या ठिकाणी जमा केली आहे. दरम्यानचा हा चेंडू यावेळेस पॅडवर स्वीप करण्याचा प्रयत्न चुकला. चेंडू सरळ पॅडवरती जाऊन आदळलाय. पंचांचा बोट हवेमध्ये उंचावलाय आणि ज्या फलंदाजानं आशा निर्माण केल्या होत्या तो फलंदाज अविनाश पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. 2019च्या आल्या जवळ निवडणुका, 2019च्या आल्या जवळ निवडणुका. अरे ध्यानात ठेवा तुम्ही यांना कधीच विसरू नका. ध्यानात ठेवा तुम्ही यांना कधीच विसरू नका. नक्कीच गोलंदाजानं चांगला कमबॅक केलाय. सुदेश साळुंके ज्यानं पहिलं षटक टाकलं होतं त्यानंतर असं कुठेतरी वाटत होतं क्रमांक 3चं षटक पुन्हा एकदा सुदेश साळुंके याला द्यायला पाहिजे होतं, परंतु कर्णधाराचा थोडासा चुकीचा निर्णय. तो 3रं षटक दिला गेला आदित्य पावशे याला आणि त्याने मात्र आपल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 23. तदनंतर पुन्हा एकदा सुदेश साळुंकेवरती विश्वास दाखवला ज्यानं अद्यापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. 4 चेंडूमध्ये 1 षटकाराचा मार जरूर खाला असला तरी सुद्धा एक महत्वाचा विकेट अविनाश पाटील याला मात्र बाद करण्यामध्ये यश आलंय. पुन्हा एकदा सुदेश 6 चेंडू यावेळेस बॅट चिकट लागली गेली. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं परंतु 1 धाव मिळते आणि आपल्या संघासाठी जरूर सांगेन 3 धावा वाचवण्याचं काम केलंय. लेगबाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव ती मिळतीये आणि एका धावेने 54 धावा धावपळकावरती लागतायत. सुदेश साळुंके नक्कीच जाणतोय म्हटलं जातं अडचणीत खचून न जाता पुन्हा उभारी घ्यायला शिका. ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण होती आणि त्या शिकवणीवरती साजेशी कामगिरी ज्यानं केली आहे तो सुदेश साळुंके. दरम्यान यावेळेस मात्र आपण पाहतोय पाठलाग केला जातोय चेंडूचा. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होतोय. 2 धावा चांगल्या प्रकारे काढल्या जातात 2 फलंदाजांच्या माध्यमातून. षटक क्रमांक 4 या ठिकाणी समाप्त होईल आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपळकावरती धावा लागल्या गेल्या त्या 3 बाद 56. पनवेलच्या या शहराला शहराला र पनवेलच्या या शहराला नावाचा चालतोय बोलबाला बोलबाला र नावाचा चालतोय बोलबाला. नवीन दास भाई सेनेचा वाघ आला ना रुपेश टुमरे हा सेनेचा वाघ आला.
नक्कीच आपण पाहतोय आज खऱ्या अर्थानं रुपेशदादा ठोंबरे यांचं नाव चमकतंय. कारण चंद्र असो किंवा सूर्य ते तेव्हाच चमकतात जेव्हा त्यांची वेळ असते. सूर्य तुम्हाला दिवसात चमकताना पाहायला मिळेल, चंद्र तुम्हाला रात्री चमकताना पाहायला मिळेल, परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय रुपेशदादा ठोंबरे यांचं नाव या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये चमकताना आपण पाहतोय. या सत्रातील अंतिम षटकाचा खेळ असेल. अंतिम षटकासाठी गोलंदाज आपण पाहतोय वोडाफोन वहाल संघाकडून रोहित चिर्लेकर गोलंदाजी घेऊन आलाय. तर समोर स्ट्राईक एंड वरती फलंदाज असेल विचुंबे संघाकडून रोहित पाटील. अंतिम षटक ज्याला हाणामारीचं षटक म्हटलं जातं. मागच्या मॅच मध्ये जर आव्हान आपण पाहिलं तर तब्बल 71 धावांचं आव्हान होतं आणि ते सफलरित्या चेस केलं गेलं होतं. इथून पुढे जर आपण विचार करायला गेलो तर 3-4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलकावरती धावा 56 लागल्या गेल्यात. म्हणजे अंतिम षटकावरती कमीत कमी 15 ते 20 धावा येणं फार गरजेचं असेल भैरवनाथ विचुंबे संघासाठी. पहिला चेंडू समाप्त झालाय, 1 धाव मिळते. 57 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 5 चेंडूवरती मोठे फटके मारले जातील का? हे 5 चेंडू अतिशय अचूक टप्प्याचे टाकण्यामध्ये यश येईल या गोलंदाजाला. यावेळेस हा चेंडू आपलं शरीर काहीसं खेलपट्टी लगत त्या ठिकाणी वाकवलं गेलं होतं. एक अनोख्या पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. मिळते ती केवळ 1 धाव आणि अंतिम षटकामध्ये एकेरी धावा नाही पाहिजेत असे विचुंबे संघाचे पाठीराखे विचार करत असतील तर वहाळ संघाचे पाठीराखे असाच विचार करत असतील की अशाच प्रकारचे पुढील 4 चेंडू जाऊ दे. यावेळेसचा चेंडू स्लोवर डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न. एक मोठा फटका पाहायला मिळतोय. फलंदाज रोहित पाटील याच्या बॅट मधून येतो एक मोठा फटका. चेंडू जातोय सीमापार षटकार. पनवेल तालुक्याच्या शहराच्या हिरा चमकून कैसाला. धन्यवाद सर. या सत्राचा विचार आपण करायला जाऊया. प्रत्येक षटकामध्ये एक षटकार तरी लागलाय. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये षटकारासाठी या ठिकाणी फलंदाजांना प्रयत्न केले गेले आणि त्यामध्ये यश सुद्धा आलंय. परंतु धावसंख्या मोठी उभी करायची असेल तर मोठे फटके मारावेच लागतील. पुन्हा एकदा आपण पाहतोय यावेळेस रोहित पाटील थांबण्याचं नाव घेत नाहीये. बॅक टू बॅक दुसरा षटकार या ठिकाणी आलाय. हॅलो, धन्यवाद डीजे मास्टर. 70 धावा धावपळकावरती लागल्या गेल्यात. 70 धावा धावपळकावरती लागलेत. आपण जर विचार करायला गेलो रोहित पाटील ज्यानं हेलिकॉप्टर फटके लगावलेत आणि खऱ्या अर्थानं तशाच प्रकारची लँडिंग सुद्धा पाहायला मिळाली. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. हॅट्रिक लगावली जाईल का? खऱ्या अर्थानं बॅक टू बॅक 3 षटकार मारले जातील का? हा पडलेला प्रश्न. तर प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी येते. चेंडू हवेमध्ये. 2-2 शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतायत आणि नक्कीच काम मात्र बिघडलं जाते. चुकी पाहायला मिळतायत त्या 2 धावा आणि या 2 धावेनिशी आपण पाहतोय 72 धावा धावपळकावरती लागतायत. या सत्रातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. अंतिम चेंडूवरती किती धावा मिळवल्या जाणार? ज्यानं स्ट्राईक आपल्याकडे ठेवलंय तो रोहित पाटील अंतिम चेंडूवरती मोठा फटका लगावणार का? की गोलंदाज रोहित चिर्लेकर ज्याने या षटकामध्ये अद्यापर्यंत 2 षटकार मार खालाय, तदनंतर 2 एकेरी आणि 1 दुहेरी. तर अंतिम चेंडू निर्धाव टाकला जाईल का? अंतिम चेंडू या सत्रातील किती धावांचं आव्हान उभं राहील? फुलर लेन पद्धतीचा चेंडू भिडकावला अक्रॉस द लाईन. सरळ लाईन वरती जाऊन चेंडू पडतोय. चेंडू जातोय षटकारासाठी. तर या षटकारांशी आपण पाहतोय धावपळकावरती एक उच्चांक आजच्या दिवसाचा आपण पाहूया. एकूण 78 धावा धावपळकावरती लागल्यात आणि जिंकण्यासाठी तब्बल 79 धावांचं आव्हान उभं केलंय. तर भैरवनाथ विचुंबे संघानं वोडाफोन संघाविरुद्ध खेळत असताना तर येणाऱ्या पुढील 30 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि जिंकण्यासाठी वोडाफोन वहाळ संघाला धावा जमा करायच्या त्या 79. पनवेलच्या या शहराला शहराला र पनवेलच्या या शहराला नावाचा चालतोय बोलबाला बोलबाला र नावाचा चालतोय बोलबाला
थँक्यू. तर इथे मान्यवरांचा सन्मान केला जाईल. अर्थातच या ठिकाणी कुंडलिक मागाडे साहेब नवीन पनवेल शाखा प्रमुख यांचा इथे सन्मान केला जाईल. तर मागाडे साहेबांना विनंती करतो आपण यावं स्वागत कक्षामध्ये. या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक अर्थातच नवीन पनवेल शहर प्रमुख बिंदासभाई ठोंबरे यांच्या शुभ हस्ते इथे कुंडलिक मागाडे साहेबांचा इथे सन्मान केला जाईल. मायची उपदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा इथे सन्मान केला जाईल. त्याच्यानंतर प्रवीण चोनकर साहेब यांना देखील विनंती करतो आपण देखील यावं. सातत्याने शिववंदन हातान घेऊन किती काल त्यांनी खऱ्या अर्थानं शिवसेनेसाठी समर्पित केलं. त्यातच प्रवीण चोनकर साहेबांचा इथे सन्मान केला जाईल. त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील स्वागत कक्षामध्ये यावं. आपला देखील इथे सन्मान केला जाईल. त्याच्यानंतर विकास पौले साहेब यांना देखील विनंती करतो आपण देखील यावं. आपला देखील इथे शुभ सन्मान केला जाईल. येस नितीन डीजे. ये पनवेल तालुक्यात शहरात हिरा चमकून कैसा आला. ना समाज सेवेची कार्याची आवड हाय दादाला. हे हाताई पाठीवर साहेबांचा महेंद्र शेठ दलवी आमदार साहेबांचा. नवीन दास भाईयो सेनेचा वाघ आला ना रुपेश ठुमरे हा सेनेचा वाघ आला. भाईयो सेनेचा वाघ आला ना रुपेश ठुमरे हा सेनेचा वाघ आला. तर टॉस देखील इथे करून घेऊया. तर टॉस करूया इथे. तर इथे टॉस केलं जाईल. कांबोटे विरुद्ध उसरली या दोन संघांमध्ये इथे नाणेफेकीचा कौल केला जाईल. तर जॉन्टी म्हात्रे भैरवनाथ विचुंबे संघाचे व्यवस्थापक यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाईल. तर जॉन्टीच्या शुभ हस्ते इथे नाणेफेकीचा कौल केला जाईल. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटची लढत. तर कांबोटे क्रिकेट संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थैंक यू प्रवीण. यहाँ पर आए हुए सभी दर्शकों का एक बार फिर से तहे दिल से स्वागत. दोस्तों मुकाबले में मजा आएगा, इसमें कोई शक की बात नहीं है. एक तरफ वोडाफोन वाहल और उनके खिलाफ खेल रही है भैरवनाथ विचुंबे क्रिकेट टीम, जिन्होंने पहले बल्लेबाजी की 78 रन जोड़े और जीतने के लिए 79 रनों की जरूरत है. तर जॉन्टी यांचा इथे सन्मान केला जाईल. व्यवस्थापक आहेत विचुंबेचे. तर त्यांचंही सहर्ष स्वागत बिंदासभाई ठोंबरे यांच्या शुभ हस्ते केलं जाईल. मॅच इथे स्टार्ट होईल. जाऊया कॉम बॉक्स मध्ये मनोहर यांच्याकडे. थैंक यू सो मच. ये पहली गेंद थी, हल्के हाथों से खेला, सम्मान के साथ खेला इस गेंद को. लोअर फुल टॉस थी, जैसे तैसे गेंद तक पहुंचे ऋषि. मैदान के अंदर बल्लेबाजी करते हैं. ऋषि का खड़ा रहना काफी जरूरत है. यहाँ पर वोडाफोन वाहल क्रिकेट टीम की पहली गेंद उन्होंने सम्मान के साथ खेला. ज्यादा जोखिम उठाए नहीं. देखना चाहते हैं किस दिशा में गेंदबाजी हो रही है, किस लाइन लेंथ पर गेंदबाजी की जा रही है. सिंघम पवार इनके माध्यम से अविनाश पाटिल के लिए लगातार 3 विकेटों के लिए 300 रुपए का इनाम है. लेकिन यहां पर ऋषि नायक के इरादे कुछ अलग है. ताकत का इस्तेमाल, गेंद सीमा पार, छक्का. मैदान के अंदर हम यकीनन जाएंगे दोस्तों. पहली गेंद के ऊपर कोई नंबर नहीं आता, लेकिन दूसरी गेंद के ऊपर ये बड़ा छक्का हमने ऋषि नायक के बल्ले से देखा. छक्कों में डील करने वाला ये खिलाड़ी है. बाउंड्रीज हमेशा खोजता है, सिंगल डबल पर ज्यादा ध्यान नहीं देते, लेकिन इस मर्तबा टारगेट भी लंबा है. अविनाश पाटिल
इस बार लोअर फुल टॉस थी, ऐसी गलती आप करोगे आपका हशर तो यही होगा। बैक टू बैक रोशन नाइक के बल्ले से दूसरा छक्का। मोटर वाला नको पैसे वाला नवरा दिल वाला पाहिजे बाबा मला, मोटर वाला नको पैसे वाला नवरा दिल वाला पाहिजे बाबा मला। तुझ्यासाठी बायको चप्पल जिजवीन पुरी दिलवाला नवरा शोधीन तुला। सोचने पर मजबूर कर दे, यही इस खिलाड़ी की खासियत है। कब रन बनाते हैं आपको पता भी नहीं चलेगा। क्लासिकल टाइमिंग के साथ यहाँ पर बल्लेबाजी चलती हुई, जिस तरीके से कहते हैं ना, तेरी किस्मत का लिखा तुझसे कोई ले नहीं सकता, अगर उसकी रहमत हो तो तुझे वो भी मिल जाएगा जो तेरा कभी हो नहीं सकता। पहली गेंद डॉट, दूसरी गेंद के ऊपर छक्का, तीसरी गेंद के ऊपर छक्का आता है। प्रेशर में अविनाश पाटिल ओवर द विकेट से यह गेंद। एक और अच्छा स्ट्रोक, आसान दिख रही है बल्लेबाजी इस खिलाड़ी के लिए। बैक टू बैक लगातार छक्कों के हैट्रिक ऋषि नाइक के बल्ले से। जिस तरीके से कहते हैं ना, अगर मेहनत में दम हो तो किस्मत कभी धोखा नहीं देती, और ये मेहनत हमें देखने को मिल रही है ऋषि नाइक के, क्योंकि ये खिलाड़ी ऐसा है जो किसी भी समय आपसे मुकाबला छीन सकता है। इस खिलाड़ी का खड़ा रहना वोडाफोन वाल टीम के लिए उतना ही जरूरत है जितना कि यहाँ पर भैरवनाथ विश्वम्भर क्रिकेट टीम सोचेगी इस विकेट के लिए। लगातार 3 छक्के आए, 79 का लंबा चेस से लंबा टारगेट है, दिल्ली दूर है यहां से, लेकिन 18 बने हैं पहली 4 गेंदों के ऊपर। गति में मिश्रण किया इस बार, गलती यहां पर विकेटों के पीछे मौजूद थे, अजित वहां पर मौजूद थे, बैकअप था नीलेश वहां पर मौजूद थे, दोनों ने धोखा दिया। गेंद जाएगी सीमा रेखा पार, वाइड +4 मिलेगा ये किस्मत का पंजा। एक तो रन मानो बन नहीं रहे, बह रहे, ऊपर से आपकी ये गलती आती हुई 23 रनों के ऊपर पारी रफ्तार से पहुंच चुकी है पहली 4 गेंदों के ऊपर। अविनाश पाटिल काफी महंगे साबित हुए, मिश्रण करने की कोशिश थी, कुछ अलग करने का प्रयास था वहां पर अविनाश पाटिल का। स्ट्राइक रेंज के ऊपर ऋषि तैयार, एक और अच्छा स्ट्रोक, कोई खिलाड़ी तैनात नहीं है, गेंद जाएगी सीमा रेखा पार, इस बार मिलेगा चौका। 1 बाउंस गेंद गोली की रफ्तार से सीमा पार चौका। ऐसा लग रहा था कि मुकाबला काफी दूर है, लेकिन पहले ओवर में अब तक आए 5 गेंदों में 27 रन। ये दहशत है इस खिलाड़ी की, ये इस खिलाड़ी की खासियत है। अविनाश पाटिल के ऊपर प्रेशर, ओवर द विकेट। इस बार पुल करने का प्रयास था, शॉर्ट आर्म पुल जिसे कहते हैं, लेकिन गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं हुआ। पहले ओवर की भी समाप्ति, अविनाश का पलटवार अंतिम गेंद के ऊपर आया। पहले 6 गेंदें समाप्त होती हुई पहला पावर प्ले, पावर दिखाई ऋषि नाइक ने। रन बनेंगे टोटल बिना विकेट खोए वोडाफोन वाहल टीम 27 रन। सो मच दोस्ती प्यार मोहब्बत सब एक कहानी है दोस्तों। पैसा ही दुनिया का राजा और पैसा ही यहाँ की रानी है। जिस तरीके से कहते हैं ना, जब पैसा पास होगा जिंदगी आराम से कटेगी, जब पैसा पास होगा सुंदर संस्कारी लड़की भी आराम से पटेगी। इसलिए पहले पैसे कमाओ, बाद में लड़की पटाओ। मैदान के अंदर हम यकीनन चाहेंगे दोस्तों। टीम की टोटल रन संख्या की बात करेंगे पहले ओवर के समाप्ति के बाद 27 रन। स्ट्राइक रन के ऊपर बल्लेबाज प्रदीप मुंबईकर। रिवर्स खेलने की कोशिश, गेंद आएगी बीमर, ऊपर से मिलेगा ये छक्का, ये सत्ता आता हुआ वोडाफोन वाहल क्रिकेट टीम के लिए। खराब गेंदबाजी। पनवेल जाया शहराला, शहराला र पनवेल
थैंक यू सो मच। अगली गेंद आएगी फ्री हिट। गेंदबाज तैयार, प्रदीप मुंबईकर स्ट्राइकर इनके ऊपर। फ्री हिट की ये गेंद है, खिलाड़ी वहां पर तैनात है, रन मिलेगा यहां से केवल सिंगल। पिछली गेंद बीमर आई थी जो गेंदबाजी करने के लिए आए रोहित सुरते। इस टीम का सबसे ताकतवर हथियार है रोहित, लेकिन पहली गेंद बीमर आई थी, रिवर्स प्रदीप मुंबईकर का छक्का हमने डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर देखा था। उसके बाद ये सिंगल। ऋषि को स्ट्राइक देने की प्रयास जरूर करनी चाहिए, लेकिन पिछली गेंद फ्री हिट थी, बड़े स्ट्रोक की तलाश थी, टॉपेज लगी, कैच जरूर पकड़ा था, फ्री हिट के कारण स्ट्राइक रोटेट हुई, सिंगल मिलेगा। टीम की रन संख्या रफ्तार पकड़ती भी 35 रन स्कोर कार्ड के ऊपर हम देख पा रहे। गेंदबाज तैयार, इस बार पुल पावरफुल, सक्सेसफुल। That is a huge one from the big man Urushi Naik on the fire. कसा विकास केला हा साऱ्या वस्ती वाडीचा, कसा विकास केला हा साऱ्या वस्ती वाडीचा। या मतदार संघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा, या मतदार संघात। थैंक यू सो मच। क्या लाजवाब बल्लेबाजी का नजारा, सभी दर्शकों के दिल जीत रहे। यहाँ पर आसानी के साथ खेलने की कोशिश थी, जैसे देखा गेंद थोड़ी सी स्लोर वन फेंकी, हाथ से ही पड़ा था इस गेंद को। लेग कटर करने का प्रयास था रोहित सुरते का, सोची समझी साजिश करी जा रही है इस खिलाड़ी को रोकने के लिए, लेकिन उतनी पैनी निगाह है ऋषि के मैदान के अंदर। डॉट गेंद की समाप्ति हुई, ऋषि का विकेट चाहिए, बाकी कुछ नहीं यहाँ पर भैरवनाथ विश्वम्भर टीम को। इस बार गेंद काफी देर तक हवा में लहराई, गेंद के नीचे खिलाड़ी आएंगे जरूर। रोहित वहां पर मौजूद थे, कोई गलती नहीं होगी। ऋषि नाइक का विकेट मिलता बा, और जो दर्दनाक हाथ से करे थे ऋषि नाइक ने, आखिरकार ये तूफान मैदान के अंदर शांत हो चुका है। तूफान थमता बा, ऋषि नाइक गोज। लय मनाचा दिलदार मान करी गरीबाचा, लय मनाचा दिलदार मान करी गरीबाचा। या मतदार संघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा, या मतदार संघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा। थैंक यू सो मच। आज भी हारी हुई बाजी खेलना पसंद है हमें, क्योंकि हम तकदीर से ज्यादा खुद पर भरोसा करते हैं। भरोसा रोहित सुरते के ऊपर। प्रदीप मुंबईकर सॉफ्ट डिसमिसल, बॉबी वहां पर मौजूद थे, कोई गलती नहीं होगी। यहां पर ऋषि नाइक के आउट हो जाने के बाद प्रदीप मुंबईकर का भी विकेट गिरता हुआ। महेंद्र दळवी आमदार भाभी, महेंद्र दळवी आमदार भाभी, माणूस हा निष्पाप, असा माणूस हा निष्पाप। तो इसी बीच जिनका आगमन होता हुआ सम्मानीय प्रतीक जी जाधव और सचिन जी दिसले खानाव यहाँ पर पधार रहे, तो उनका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे। इस आन बान शान और शौकत से भरी टूर्नामेंट के माध्यम से आए हुए सभी मेहमानों का हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं, स्वागत करते हैं। गावदेवी चैंपियन क्रिकेट टीम वाकड़ी इनके माध्यम से। ऋषि का विकेट गिरा, उसके बाद उनके पीछे पीछे चलते बने थे प्रदीप मुंबईकर, कट करना चाहते थे, लेकिन डिप पॉइंट में गली के क्षेत्र में तैनात थे खिलाड़ी, कोई गलती नहीं हुई, बॉबी ने करी, और वहां पर प्रदीप का कैच पकड़ा और प्रदीप भी मैदान के बाहर चलते बने। अब दो नए बल्लेबाज मैदान के अंदर, फिर से अब पारी को संभालना होगा। जो झटके दिए हैं रोहित सुरते ने, समीर नाइक उनका साथ निभाएंगे। बिपिन पावशे स्ट्राइकर इनके ऊपर। इस ओवर की आएगी अंतिम गेंद, लास्ट बॉल। उठाने का प्रयास, गेंद हवा में, मौका बना था जरूर, लेकिन कैच को लपक नहीं पाए। कैच तक पहुंचे भी जरूर थे रोहित, लेकिन एक मौका छिटका हाथ से। एक और सफलता मिल सकती थी, विकेट हैट्रिक बन सकती थी, लेकिन यहां पर सिंगल मिलेगा इस गेंद के ऊपर। तो पहली 2 ओवर गुजर चुकी है। पहले ओवर में आए थे 27, दूसरे में आए
तो इसी बीच मंच के ऊपर तशरीफ लाएंगे सम्मानीय प्रभुदास जी खुटले, पूर्व उप सरपंच ग्राम पंचायत वाकड़ी, इनका यहाँ पर आगमन होता बा, तो उनका भी हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं, स्वागत करते हैं। दूसरे ओवर में आए 15 रन, टोटल रन बने हैं 42, 42 रन बने जीतने के लिए 18 गेंदे और जीतने के लिए 37 रनों की जरूरत है। मुकाबला अभी भी काफी दूर है, दोनों टीमें जीतना चाहती है, दोनों टीमें लड़ना चाहते हैं, दोनों टीमें जीत के लिए प्रयास कर रही है और वही प्रयास मैदान के अंदर चलता हुआ। अब मुकाबले में मजा आएगा क्योंकि शुरुआती झटके मिले, ऋषि ने बनाए पहली 9 गेंदों में 28, 3 गेंदों में 7 रन बनाए थे। प्रदीप मुंबईकर ने, समीर नाइक मैदान के अंदर अभी आए, नॉन स्ट्राइकर एंड के ऊपर और स्ट्राइकर एंड के ऊपर विपिन पाउसे एक जीवनदान के साथ खेलेंगे। तो तीसरा ओवर लेकर आएंगे एक बार फिर से अविनाश पाटिल, आज के बर्थडे बॉय है, जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं। पहले ओवर में महंगे साबित हुए थे। ये गेंद गैप में गेंद जाएगी, कोई मौका नहीं बनेगा खिलाड़ी के लिए, गेंद जाएगी सीमा पार, चौका। या वाईशेत गावातूनी केली कार्याची सुरुवात, संगे सुनील पत्रे ठरले खरा त्यांचा उजवा हात। थैंक यू सो मच। पैरों में मोच और छोटी सोच किसी इंसान को कभी आगे नहीं बढ़ने देती, सोच बड़ी रखनी चाहिए। मुकाबला जीतने की कोशिश दोनों ओर से की जा रही है। अविनाश पाटिल इस बार विपिन के लिए गेंद करी गई थी, सीधे बल्ले से खेलने की कोशिश थी, गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं हुआ, कोई कांटेक्ट नहीं हुआ और यहां पर डॉट गेंद की समाप्ति होती हुई। टीम की रन संख्या टोटल हम देखेंगे स्कोर कार्ड के ऊपर बने हैं 46, 46 रन बने, 16 गेंदे और जीतने के लिए 33 रनों की और जरूरत है। एक तरफ वोडाफोन वहाल क्रिकेट टीम जब सत्र की शुरुआत हुई थी 79 का टारगेट था, 15.80 के औसत से लगभग रन जोड़ने थे, लगभग 16 के औसत से रन जोड़ने हैं मैदान के अंदर और वो प्रयास जो किया था, जो शुरुआत दमदार रही थी, अब थोड़ी सी रोक क्या लगेगी मैदान के अंदर। मिडल ओवर में इस बार बल्ले का बाहरी किनारा अंपायर के आउट दे जाने से पहले अपनी जगह छोड़ी, जिस तरीके से कहते हैं ना, और यहां पर विकेट गिरता हुआ। तो एक और सफलता मिलती हुई यहां पर अविनाश पाटिल, आज के दिन की उनकी ये पहली सफलता। पहले ओवर में 27 रन उन्होंने लुटाए थे, अब तक 9 गेंदे फेंकी है, 31 रन खर्च करे और एक सफलता अविनाश के नाम। जिस तरीके से कहते हैं कि घायल तो यहाँ हर एक परिंदा है, मगर जो फिर से उड़ सका वही जिंदा है और वही कोशिश कप्तान ने, जो भरोसा खुद कप्तानी करते हैं टीम की और खुद के ऊपर भरोसा रखा, वो आत्मविश्वास के साथ मैदान के अंदर गेंदबाजी करी और सफलता जरूर मिलेगी। टीम की रन संख्या यहाँ बदलती हुई, आने वाली गेंदे बचेगी 15 गेंदे और जीतने के लिए 33 रनों की जरूरत है। जिन्हें तूफान पालने का शौक है वो आंधियों से डरा नहीं करते, डरना मना है। इस बार जगह बनाई अपने आप के लिए, लाजवाब पिकअप स्ट्रोक, गेंद जाएगी सीमा पार, अंपायर सिग्नल, दैट इज अ ह्यूज वन, सिक्सर। शिवसेनेचा भगवा घेऊन दळवी साहेब आले धावून, आहे मनात त्यांच्या आला शिवसेनेचा वार, आहे मनात त्यांच्या आला शिवसेनेचा वार, जनतेसाठी काही करती वेळ। गेंद गिरी नहीं ठिकाने पर और गेंद को ठिकाने लगा इस खिलाड़ी ने। ये छक्का आता हुआ, समीकरण बदलता हुआ, आंकड़े अब यहां से बदलेंगे। अंतिम 14 गेंदे और जीतने के लिए 27 रनों की और जरूरत है। 50 रन कंप्लीट। वोडाफोन वहाल, इस बार काफी ऑफ स्टिक के बाहर गेंद थी, खिलाड़ी वहां पर तैनात थे, आसान सा मौका था। हर्षद भोईर वहां पर मौजूद थे। सभी का गुस्सा देखना लाजमी है क्योंकि ऐसे मौके आप गवाओगे तो आपके टीम के लिए अच्छी बात नहीं है। कैचेस विन द मैचेस जिसे कहा जाता है, ये दूसरा कैच छूटा है अब तक इस सफर में भैरवनाथ विश्वम्भर क्रिकेट टीम से। रोहित ने अपने खुद के फॉलो थ्रू में कैच पकड़ने की कोशिश थी, बिपिन को वो जीवनदान मिला था और अब जीवनदान मिला है मैदान के अंदर सचिन नाइक को।
गेंद शायद छोड़ते तो वाइड भी मिल सकती, लेकिन उन्होंने भरोसा किया कि मैं इस गेंद को अपर कट के सहारे एक्स्ट्रा कवर के ऊपर से मार सकता हूं। लेकिन खिलाड़ी हर्षद वहां पर मौजूद थे, लेकिन कैच को लपक नहीं पाए, केवल मिलेगा सिंगल। इस बार अविनाश तैयार, स्वीप करने का प्रयास, लाजवाब स्ट्रोक प्ले, पीछे खिलाड़ी तैनात, 1 रन जरूर मिलेगा, कोशिश जरूर थी, फील्ड में नकारा। यहां से फील्ड में अच्छा दिन नहीं घट रहा भैरवनाथ विश्व टीम का, एक और मिस फील्ड, मिलेगा चौका। 3 ओवर की हुई समाप्ति, 3 ओवर के समाप्ति के बाद टीम की रन संख्या टोटल है 57, 57 रन बने हैं। अब जीतने के लिए अंतिम गेंदे 12 और जीतने के लिए जरूरत है 22 रनों की जरूरत है। ड्रिंक्स ब्रेक मिलेंगे दोस्तों, ब्रेक के बाद। कसा विकास केला हा साऱ्या वस्ती वाडीचा, कसा विकास केला हा साऱ्या वस्ती वाडीचा। या मतदारसंघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा, या मतदारसंघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा। या मतदारसंघात नाही महेंद्र दळवीच्या तोडीचा, या मतदारसंघात नाही महेंद्र दळवीच्या तोडीचा। थँक्यू सो मच। तर याच दरम्यान ज्यांचं आगमन झाले, स्पर्धेला त्यांनी भेट दिली, ते कोंडले गावचे सन्माननीय पोलीस पाटील, सन्माननीय रवी पाटील साहेब, इथे त्यांचं सुद्धा आगमन झाले। त्यांचं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून गावदेवी क्रिकेट संघ, गावदेवी चॅम्पियन क्रिकेट संघ वाकडी यांच्या माध्यमातून, बिंदासभाई ठोंबरे यांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करते। 3 षटकांचा खेळ समाप्त झाला, धावा त्या 57-79चं टार्गेट होतं आणि आता जिंकण्यासाठी गरज असणारे उरलेले शेवटचे 12 चेंडू आणि 22 धाब्यांची गरज आहे। 12 गेंदे और जीतने के लिए 22 का टारगेट दोस्तों। शानदार मुकाबला चलता हुआ, जिस तरीके से शुरुआत करी थी ऋषि नायक और प्रदीप मुंबईकर ने, जिस तरीके से कहते हैं ना कि जब बल्लेबाजी करते थे सचिन तेंदुलकर, वीरेंद्र सहवाग, तो पहला वार सहवाग का होता था और उसी स्टाइल में शुरुआत करी थी। लेकिन उसके बाद ऋषि का विकेट गिरा, प्रदीप आउट हुए, उसके बाद चलते बने थे बिपिन पाउशे। लेकिन अब समीर नाइक और सचिन नाइक, इनके ऊपर पूरी तरीके से भरोसा करना होगा वोडाफोन वहाल क्रिकेट टीम को। जीतने के लिए अंतिम गेंदे 12 और जीतने के लिए 22 का टारगेट। गेंदबाजी लेकर आएंगे सुशील भिंगारकर। 12 गेंदे 22 रनों की जरूरत। राइट अम ओवर द विकेट। ये गेंद देखिए, थोड़ी सी खींची हुई गेंद, शरीर से दूर रखने की कोशिश जरूर की थी। डॉट गेंद की समाप्ति थी। जितनी डॉट गेंदें आएगी उतना प्रेशर बनेगा बल्लेबाजों के ऊपर और उतना सही चीज होगी गेंदबाजी करने वाली भैरवनाथ विश्व क्रिकेट टीम के लिए। यहां से मुकाबला छोड़ेंगे नहीं, मुकाबला आसान सा नहीं है दोनों टीम के लिए। अंतिम 11 गेंदें और 22 रनों की जरूरत। उसी क्षेत्र में यहां पर गेंदबाजी थोड़ी सी ये तेज गेंद करी थी, कदमों का हल्का सा इस्तेमाल भी हुआ था बल्लेबाज से, गेंद तक पहुंचने की कोशिश हुई थी लेकिन कोशिश रंग नहीं लाई। लगातार 2 गेंदें डॉट है। जैसे डॉट गेंदें आती है नई ऊर्जा संपन्न होती है खिलाड़ियों में, नई ऊर्जा नए उत्साह के साथ गेंदबाजी और फील्ड करी जाती है। अब 10 गेंदें जीतने के लिए 22 रनों की जरूरत। राइट अम ओवर द विकेट। सीधे बल्ले से खेला, लाजवाब स्ट्रोक, खिलाड़ी तैनात, एक और कैच छूटा। रोहित वहां पर मौजूद थे, रोहित सुरते वहां पर मौजूद थे। दूसरा कैच छूटा इस सत्र में रोहित से। ऐसे मौके आप गवाओगे तो टीम के लिए अच्छी बात नहीं है दोस्तों। इसी बीच मंच के ऊपर तशरीफ लाएंगे सन्माननीय रविशेठ मात्रे साहब कामोटे, हमारे मंच के ऊपर तशरीफ लाए, उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं। आन बान शान और शौकत से भरी इस टूर्नामेंट के माध्यम से रवि साहब का हम तहे दिल से स्वागत करते हैं। जाएंगे दोस्तों मैदान के अंदर एक बार फिर से। अंतिम 9 गेंदे और 21 रनों की जरूरत है। मुकाबला धीरे धीरे अपने मंजिल की ओर बढ़ता है। कौन जीतेगा बाजी, इस सवाल का जवाब आने वाली 9 गेंदों में हमें मिल जाएगा। जगह बनाए अपने आप के लिए, लाजवाब स्ट्रोक, खिलाड़ी तैनात थे, रोक नहीं पाएंगे। गेंद सीमा रेखा पार, मच नीडेड बाउंड्री, इसकी तलाश थी, इसकी जरूरत थी और वो चौका आया सचिन, यहां से समीर नाइक के बल्ले से। कोणी गरीब माणूस हा येता धावून दारात, येता धावून दारात, येता धावून दारात। मोठ्या मनाचा हा माणूस करी हसून स्वागत। थैंक यू सो मच। इंटरनेशनल लेवल पर ऐसे स्ट्रोक हमें दिखाए थे मिस्टर 360 एबी डिविलियर्स ने। उसके बाद ग्रामीण टेनिस क्रिकेट की यदि हम बात करेंगे,
लेदर क्रिकेट में ऋषभ पंत भी इस तरीके के स्ट्रोक हमेशा खेलते हैं। ग्रामीण टेनिस क्रिकेट की बात करेंगे, सुमित धोंगड़े पारगांव हो, ओमकार पाटिल मुरबी, उसके बाद परेश कड़के जो रोडपाली से खेलते हैं, उसी तरीके के स्ट्रोक हमने देखे। और यहाँ पर हम देख पा रहे समीर नायक की लाजवाब बल्लेबाजी मैदान के अंदर, क्योंकि जरूरत थी बाउंड्री की और बाउंड्री आई। 8 गेंदें बचेगी, 17 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। सुशील भिंगारकर पहले 3 गेंदों में केवल सिंगल खर्चा था, 5वीं गेंद लेकर चलेंगे, अब तक 5 रन खर्च करें। ओवर द विकेट से ये गेंद, उसी तरीके के स्ट्रोक इसके लिए तैयार थे, खिलाड़ी तैनात था, ट्रैप जरूर था, जाल जरूर बिछाया था, लेकिन जाल तोड़कर भागेंगे। खिलाड़ी आपने तैनात करे, उसके ऊपर से हम स्ट्रोक खेल सकते हैं। गेंद जाएगी सीमा पार, मिलेगा छक्का। ह्या मतदार संघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा, या मतदार संघात नाही महेंद्र दळवीच्या तोडीचा, या मतदार संघात नाही महेंद्र दळवीच्या तोडीचा। थैंक यू सो मच। अब 7 गेंदें बचेगी और जीतने के लिए 11 रनों की जरूरत है। कोशिश अच्छी थी, वो जानते कि रन हमें बचाने हैं, फिर भी विकेट के लिए गए, खिलाड़ी वहां पर तैनात करत, लेकिन गेंद फुल टॉस गिरी। आदित्य तरे की हमें याद आई, उसी तरीके का एक बार फिर से स्ट्रोक, इस बार जाल में फंसेंगे। नीलेश ने कोई गलती नहीं करी, गुस्सा दिखाया सुशील ने अपना, वो जानते थे कि मुझे विकेट चाहिए था, लेकिन वो 6 रन काफी चुभेंगे भैरवनाथ विश्वबे टीम को। आखिर के क्षणों में हम पहुंच चुके हैं दोस्तों, अंतिम गेंदें 6 बचेगी और जीतने के लिए अभी भी जरूरत है 11 रनों की जरूरत। 6 गेंदें 11 का समीकरण। छह गेंदें और जीतने के लिए 11 रनों की जरूरत है दोस्तों। इस पूरे मुकाबले में हमने सिंगल कम और बाउंड्री ज्यादा देखी है, सिर्फ छक्कों से खेल रही है। कमाल की यहां पर बल्लेबाजी दोनों टीम के माध्यम से मैं देखने को, लेकिन फिर भी मुकाबले में हल्की सी हावी नजर आ रही है वोडाफोन वाहल क्रिकेट टीम। अब तक इस सत्र में केवल 4 सिंगल आए हैं, रन बने हैं 64, यानी कि लगभग 60 रन, टोटल रन संख्या 68 रन और 64 रन जो आए हैं वो बाउंड्रीज और छक्कों से आए हैं। लाजवाब नजारा। लेकिन जहां पर आपको याद होगा दोस्तों, सबसे पहली मर्तबा जो मुकाबला खेला गया था इंटरनेशनल लेवल के ऊपर 1877 में, लेकिन क्रिकेट इतिहास ने पहला छक्का 1910 में देखा था। तो क्रिकेट ने पहले छक्के के लिए लगभग 33 साल इंतजार किया था। लेकिन आज का दौर बदल चुका है, खिलाड़ी बाउंड्रीज के लिए जाने जाते हैं, तेज रफ्तार से खेलने के लिए जाने जाते हैं। 6 गेंदें और जीतने के लिए 11 की जरूरत। लोअर फुल टॉस थी जरूर, ये गेंद सिंगल का प्रयास कर रहे हैं, सिंगल मिलेगा जरूर। अभिषेक आए हैं गेंदबाजी करने के लिए, रनों को बचाने के लिए। यहां पर 5 गेंदें और 10 रन की जरूरत है। 5 गेंदें 10 की आवश्यकता। 2 बल्लेबाज मैदान के अंदर हम देख पा रहे हैं। स्ट्राइकर एंड के ऊपर सचिन नाइक, सचिन से उम्मीदें अब लगाएगी, सचिन से पूरी तरीके से भरोसा करना होगा। तो दूसरी तरफ अभिषेक क्या मुकाबला जीता कर देंगे। 5 गेंदें 10 को बचाना है। क्रिकेट में मारने वाले से ज्यादा बचाने वालों को बड़ा माना जाता है। क्या वो बचाने की क्षमता रख पाएंगे? 5 गेंदें 10 रन, क्योंकि सोमनाथ हमने आज के दोनों मुकाबले में, पिछले 2 मुकाबले में देखा था, रन बचे नहीं थे अंतिम ओवर में। क्या इस बार वो रन बचेंगे? अंतिम 5 गेंदें जीतने के लिए 10 की आवश्यकता। अभिषेक चलेंगे गेंद लेकर सचिन के लिए। आशिकेश है, लेकिन ये गेंद लो, हमने देखा मिश्रण जरूर किया था, लेकिन गेंद जाएगी सीमा पार, मिलेगा चौका। थैंक यू। 4 गेंदें और जीतने के लिए 6 की आवश्यकता। और जिस तरीके से हमने देखा है, पूरी तरीके से जो रन बने वो सामने नहीं, ज्यादा पीछे वाले क्षेत्र बने, शॉर्टेस्ट बाउंड्री, और उसका फायदा उठाने का प्रयास यहां पर किया जा रहा है। 4 गेंदें बचेगी, 6 की आवश्यकता। ऋषिकेश भोईर चलेंगे गेंदबाजी में।
ये गेंद चोड़ी के लिए बिखेर दी, रास्ता दिखाया पवेलियन का। मुकाबला अभी भी जीवित है दोस्तों, 3 गेंदें जीतने के लिए 6 रन की जरूरत। पनवेल जाया शहराला, शहराला रे पनवेल जाया शहराला, नावाचा चालतोय बोलबाला, बोलबाला रे नावाचा चालतोय बोलबाला। नवीन नस भाईयो सेनेचा वाघ आला ना, रुपेश डुमरे हा सेनेचा वाघ आला। अब यहाँ पर रणनीतियां बनाई जा रही है, अब षड्यंत्र खेले जा रहे, अब फांसे फेंके जा रहे, अब चाले चली जा रही है मैदान के अंदर। क्योंकि जिस तरीके से कहते हैं ना दिन देखता है ना रात देखता है, वो कौन सा खिलाड़ी है जो सिर्फ टीम के हालात देखता है। हालातों के परे क्या गेंदबाजी हो पाएगी, क्या मैदान के अंदर वोडाफोन वाल क्रिकेट टीम जीत पाएगी या फिर उनका रास्ता रोककर आगे बढ़ पाएगी भैरवनाथ विचुंबे क्रिकेट टीम। कोई नहीं है टक्कर में, सब पड़े हैं चक्कर में। क्या होगा इस मुकाबले का हाल, क्या होगा इस मुकाबले का नतीजा। ये हार में अटकते नहीं और जीत में भटकते नहीं, ये सूत्र किसके ऊपर लागू होगा। जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर चलता बा, जितना कठिन संघर्ष होगा जीत उतनी ही शानदार होगी। और क्या वो जीत कौन सी टीम अपने पक्ष में डालेगी। 3 गेंदें 6 रन, गति में मिश्रण, गति में परिवर्तन। और यहां पर हम देख पा रहे हैं गेंद आएगी डॉट और यहां पर ऊपर से विकेट। 2 गेंदें 6 रन की जरूरत। अंतिम 2 गेंदे और जीतने के लिए 6 रन की आवश्यकता। ऐसा लग रहा था कि मुकाबला आसान सा बन चुका है, लेकिन जो ओवर फेंका था सुशील भिंगारकर ने, लाजवाब ओवर था। एक छक्के को नजरअंदाज करेंगे तो शानदार और जानदार ओवर फेंका था। उसके बाद आशिकेश भोईर 11 रनों को बचाने के लिए आए। पहली गेंद के ऊपर, दूसरी गेंद के ऊपर चौका जरूर आया था, लेकिन उसके बाद हमने देखा उनका कमबैक, उनका पलटवार, हिट का जवाब पत्थर से दे रहे, एक्शन का रिएक्शन मैदान के अंदर। 2 गेंदें 6 की आवश्यकता। समीर नाइक का विकेट कितना इंपॉर्टेंट था, जिसके लिए जाल बुना गया था, जानबूझकर उन्हें वहां पर गेंदें दी गई। उन्होंने छक्के का प्रयास किया और समीर का विकेट छटका। वो ट्रैप समझ नहीं आया, लेकिन उनका विकेट टर्निंग पॉइंट साबित हुआ यहां पर इस मुकाबले में। फिर भी मुकाबले में दहशत जारी है, मुकाबले में संघर्ष जारी है, मुकाबले में जाने झोंकी जा रही है, मुकाबले में षड्यंत्र बनाए जा रहे हैं और मुकाबले में जीत के खातिर जुनून दिखाए जा रहे हैं। अंतिम 2 गेंदें 6 की आवश्यकता। आशिकेश भोईर और उनके सामने नजर आ रहे सुदेश सालुंके। अंतिम 2 गेंदें 6 की आवश्यकता। आशिकेश भोईर ओवर द विकेट। ये गेंद हमने देखी लेग स्टिक के बाहर से गुजरी, अंपायर का इशारा आया कि यह गेंद खराब है, अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती हुई अंतिम गेंदें बचेगी। यहां से 2 गेंदें जीतने के लिए 5 रन की और जरूरत है। 1 स्ट्रोक का काम है। दूसरी तरफ हम देख पाएंगे वाइड गेंद के लिए रिव्यू अवेलेबल नहीं होगा, केवल रिव्यू रनआउट और बीमर गेंद के लिए रिव्यू अलाव है। अंतिम यहां पर वाइट बॉल। अंतिम गेंदे 2 और जीतने के लिए 5 रन की जरूरत है। दोनों टीमें जीत का इंतजार करते हुए, जीत का दरवाजा खटखटाते हुए, जीत के दरवाजे के ऊपर दस्तक देते हुए मुकाबला समाप्त नहीं हुआ। अब तक हमने दोस्तों लगभग 58 गेंदों का मुकाबला देखा। अभी तक हम विजेता का इंतजार कर रहे हैं। क्या कमाल की लड़ाई, क्या कमाल का मुकाबला। अगर आप क्रिकेट के दीवाने हो दोस्तों, तो आपकी देखने वाली आंखें, सुनने वाले कान और महसूस करने वाला दिल थाम कर बैठिएगा। अभी तक ये सस्पेंस बरकरार है, ये थ्रिलर, ये क्रिकेट का ड्रामा, ये क्रिकेट का नाटक
मैदान के अंदर चलता बा। कौन जीतेगा बाजी, हारी हुई बाजी कौन पलटेगा, एक्शन हमने देखा था, रिएक्शन किस प्रकार का रहेगा। अंतिम 2 गेंदे 5 रन की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। लगभग 1616 लोग इस मुकाबले को साइप्रिट लाइव के माध्यम से लाइव एंजॉय कर रहे हैं और मैदान के चारों ओर 2 गेंदे 5 रन। ये गेंद हमने देखी, शॉर्ट आर्म पुल का प्रयास था, गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं था, डॉट गेंद। लास्ट बॉल, 5 रन की जरूरत है, छक्के की जरूरत है, कंपलसरी चेस इस टूर्नामेंट का नियम है। चौका आएगा तो मुकाबला टाई होगा, भैरवनाथ विश्वम्भर क्रिकेट टीम जीत जाएगी, लेकिन छक्का चाहिए हर हाल में, सिक्सर लगाना होगा, अभी नहीं तो कभी नहीं। तो गुजारिश है मैदान के बाहर विकेट कीपर के पीछे जो खिलाड़ी तैनात सुशील, आपके पीछे जो गार्ड है जहां पर इंटरनेशनल लेवल पर भी हम हेलमेट वगैरह रखते हैं, यदि उसको गेंद टकराती है आपको कुछ रनों को चौका दिया जाएगा आयोजक का यहां पर यकीनन, क्योंकि वो आपकी चीजें अलाउ नहीं है मैदान के अंदर। मैदान के अंदर हम जरूरत जाएंगे दोस्तों। अंतिम में गेंद 5 की आवश्यकता, मुकाबला कौन जीतेगा, किसकी जीत होगी, किसकी हार होगी, दिल की धड़कनें तेज करने वाला हैरत अंगेज हाई वोल्टेज क्रिकेट का नाटक। 1 गेंद 5 रनों की जरूरत, तालियां बजनी चाहिए दोस्तों मुकाबले के लिए। गेम इज ओवर फॉर वोडाफोन वहाल, मुकाबला जीता भैरवनाथ विश्वम्भर, कॉन्ग्रेचुलेशंस। महेंद्र शेठ दलवी आमदार साहेबांचा नवीन दास भाईयो, सेनेचा वाघ आला ना रुपेश टोमरे, हा सेनेचा वाघ आला। थँक्यू डीजे। खऱ्या अर्थाने इथे प्रभुदास कृष्णा खुटले, वाकडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि दमदार नेतृत्व, आणि त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाची देणगी देण्यात आली त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं। आणि बिंदासबाई ठोंबरे यांचे निकटवर्तीय आणि कट्टर समर्थक अर्थातच